So the one thing I would say is that if you like purpose, a motivated team, and you want to challenge yourself, then I think तुम्हाला आर्मी खूपच आवडेल. खूप अवघड life आहे, and you'll have to give your 100%. But I do believe that it gives you a tremendous foundation. So good luck to anyone listening and considering this career. And hey, let me know if you have any questions. विश्वसंवाद या मराठी पॉडकास्टवर मी मंदार कुलकर्णी तुमचं स्वागत करतो. काही आगळं वेगळं हटके असं काम करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी गप्पांचा हा कार्यक्रम विश्वसंवाद. नमस्कार मंडळी. विश्वसंवाद या मराठी पॉडकास्टच्या 28व्या एपिसोडवर मी मंदार कुलकर्णी तुमचं स्वागत करतो. अमेरिकन सैन्यात अधिकारी असलेल्या अमेय गणपुले या मराठी युवकाची मुलाखत आपण गेल्या एपिसोडमध्ये ऐकलीत. त्या मुलाखतीचा दुसरा भाग या एपिसोडमध्ये सादर करत आहोत. Hello, Ameya. Hey, Kaka, how are you? I'm doing good. Welcome to Vishwasamvad podcast, and today we are recording the second installment of your interview. So I'm glad that our first interview went very well. Many people have liked it. खूप लोकांनी मला फोन करून मेसेज करून सांगितलंय. देयर वॉज अ ग्रेट फीडबॅक ऑन युअर इंटरव्ह्यू फर्स्ट एपिसोड. आपण आता दुसऱ्या एपिसोडकडे बघताना मागच्या एपिसोडच्या एंडला जे आपण बोलत होतो तिथूनच मला पुढे जायचं आहे की US आर्मी is considered as one of the most advanced and highly sophisticated fighting force in the entire world. तर मला विचारायचं असं होतं की ही जी काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण ऐकतो, जी आम्हाला फक्त सर्वसामान्य माणसांना सिनेमामध्येच बघायला मिळते, त्यातली काही तुला वापरायला चान्स मिळाला का, आणि त्याबद्दल तू काय सांगशील? सो माझ्या मते आमचे नाईट व्हिजन गॉगल्स जे असतात ते सर्वात इंटरेस्टिंग होते. सो नाईट व्हिजन गॉगल्स द वे दे वर्क इज दॅट वातावरणात जो असलेला प्रकाश असतो त्याला अँप्लिफाय करून आम्ही रात्री व्यवस्थित बघू शकतो. सो मूव्हीज मध्ये रात्रीचे ऑपरेशन बघताना आपल्याला खूपच सोपं वाटतं, पण ते प्रत्यक्ष फील्ड मध्ये वापरताना त्याची चॅलेंजेस कळतात. फॉर एक्झाम्पल, द डेप्थ परसेप्शन इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट युज्ड टू. So if you can imagine how driving a vehicle in those conditions, that is a very, difficult thing to accomplish. Okay. So the night vision and the associated depth perception sounds to be the most interesting technology to you. तू अफगाणिस्तानात जाऊन आलेला आहेस, त्यामुळे I want to go ahead with the more details about Afghanistan. तर अफगाणिस्तानबद्दल पुन्हा एकदा आम्ही सगळ्या लोकांनी जनरली थोडंफार टीव्हीवरती बघितलेलं आणि बरंचसं ऐकलेलं आहे. अफगाणिस्तानबद्दलचं तुझं इम्प्रेशन काय आहे? हाऊ डिड यू इंटरॅक्ट विथ or did you get a chance to interact with any local common people in Afghanistan किंवा अफगाणिस्तानमधले फोर्सेस, सोल्जर्स, त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन कसं होतं, त्यांच्याबद्दल तू काय सांगू शकशील? त्या लोकांना US बद्दल आणि एस्पेशली US सोल्जर्स बद्दल काय वाटतं, ते काही तुला एक्सपिरियन्स करायला मिळालं का? या डेफिनेटली. सो पहिलं इम्प्रेशन म्हणजे अफगाणिस्तान हा खूपच सुंदर देश आहे. आणि सो आय थिंक आय मेन्शन अर्लियर, पण माझा सर्वात आवडता अनुभव म्हणजे हेलिकॉप्टर मधून केलेला प्रवास. कारण त्या हाईट वरनं जे डोंगर दिसतात, जी जिओग्राफी दिसते, दॅट इज स्टिल प्रॉब्ली द मोस्ट सीनिक थिंग आय हॅव सीन एव्हर. सो व्हेन इट कम्स टू इंटरॅक्शन, सो माझी अफगाण लोकांबरोबर इंटरॅक्शन कमी होती, कारण आम्ही कामाशिवाय बेसच्या बाहेर जात नव्हतो. आणि माझं जे काम होतं ते अफगाण सैन्याबरोबर नव्हतं, पण आमच्या बेसवर काही अफगाण लोक काम करायचे किंवा स्वतःचं दुकान चालवायचे. सो ह्या लोकांची इंटरॅक्शन आमची छान व्हायची, कारण त्यांना US सैनिक आवडायचे म्हणून. पण those interactions went well as opposed to I think many people living outside, so to speak. So एकूण माझा एक्सपिरियन्स प्रमाणे अफगाणिस्तान एक सुंदर देश आहे आणि तिथे लोक पण खूपच चांगली आहेत, आणि माझी इच्छा आहे की तिकडचं युद्ध लवकर संपेल. आणि
तू म्हणालास की त्या लोकांना अमेरिकन सोल्जर्स आवडतात किंवा त्यांचं तुला जरी असं वाटलं की त्यांच्या अमेरिकन सोल्जर्स बरोबरचं त्यांचं इम्प्रेशन पॉझिटिव्ह आहे तर आणि आपण पेपरामध्ये बघतो की अनेक वेळेला अनेक ठिकाणी अम्बिशियस होतात आणि अमेरिकन सोल्जर्स हम्म. आर अटॅक्ड ऑन किंवा इव्हन सम मेनी अमेरिकन सोल्जर्स आर इव्हन किल्ड. या दोन गोष्टी हाऊ डू वी रिकन्साइल? म्हणजे तुला अनुभव होता तो चांगला पॉझिटिव्ह इम्प्रेशनचा होता आणि ॲट द सेम टाइम वी हॅव सीन सो मेनी कॅज्युअलिटीज. Yeah, that's a great question. But I think so mainly माझा एक्सपिरियन्स जो होता त्या लोकांशी इट वॉज ऑन अवर बेस. सो म्हणून जे बेसवर येऊन काम करायचे किंवा त्यांची दुकानं होती, आय थिंक इट्स काइंड ऑफ अ सेल्फ सिलेक्टिंग बायस. इफ यू आर विलिंग टू वर्क विथ अस ऑन आवर बेस, सपोर्ट अस, देन तुम्हाला आधीपासूनच आम्ही आवडतो. सो म्हणून माझा एक्सपिरियन्स विथ अ कॅव्हियार्ड की मला सगळे पॉझिटिव्ह इंटरॅक्शन झाले, पण माझे इंटरॅक्शन फक्त त्या लोकांबरोबर झाले जे ऑलरेडी आमच्यावर त्यांचा पॉझिटिव्ह थॉट्स होते. ओके. ही जी तू दुकानं म्हणालास चालवायची, कशा टाईप दुकानं होती ती आणि तुम्हाला ते काय काय विकायचे ते लोक? आमचे बेसेस जे होते खूप वेळा हजारो सोल्जर्स आणि सिटिझन्स असायचे या बेसवर. सो खूप वेळा जे लोकल पब्लिक असायचे त्यांचे लोकल कॉन्ट्रॅक्ट असायचे. सो काही बेसवर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट असायचं किंवा मेंटेनन्सचं काम. सो ह्याच्यासाठी ते प्रायोरिटाईज करायचे की आपण लोकल लोकांना एम्प्लॉय करू, म्हणजे त्यांची इकॉनॉमी सस्टेन करायला आणि त्याला गुडविल आपल्याला मिळाला. आणि दुसरा साईड जो होता की लोकल अफगाणी बिझनेसमॅन यायचे आणि त्यांचं कसं म्हणायचं, तुम्ही शिपिंग कंटेनर बघितलेत का? रस्त्यावर ट्रकवर ते मोठे 20 फूट कंटेनर असतात. सो त्या बॉक्समध्ये हे बिझनेसमॅन तसा कंटेनर घ्यायचे. त्याच्यात त्यांचे दे वुड सेल टूथपेस्ट, दिस दॅट, ऑल काइंड्स ऑफ आमच्या डेली नीड्स आणि इवन थिंग्स लाईक बार्बर शॉप्स. कारण इफ यू थिंक अबाउट इट, आमच्या बेसवर दुसरीकडे कुठेही वी कॅन गो टू ग्रेट क्लिप्स और एनी ऑफ दोज थिंग्स. सो सर्व्हिसेस लाईक that US soldiers needed or any other civilians on the base, त्यांच्यासाठी they were allowed to come in and operate businesses. Okay. It's a convenience stores basically that they used to operate over there. Now you have come back from your stint in US Army. I'm sure you must have met or worked with some exceptionally great leaders in this US Army. I'm really interested to find out की तुझ्या या एक्सपिरियन्समध्ये तुला अशी एक्सेप्शनल लोक कोण भेटली आणि काय त्यांच्यातलं तुला आवडलं? Whom do you think as a great leader or great idol for you as a person? Oh, interesting. Yeah, सो आर्मीमध्ये मी ज्या लीडर्स बरोबर काम केलं हे माझ्या मते ते सगळेच एक्सेप्शनल होते. आय वॉज लकी इन दॅट सेन्स. सो माझ्या हाताखालच्या बरोबरच्या आणि माझे सिनियर लीडर्स ह्या सगळ्यांकडून मी खूपच शिकलो. सो माझ्या सिनियर लीडर्स बद्दल 3 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगेन. पहिलं म्हणजे कितीही प्रेशर असले तरी ते सतत डोकं शांत ठेवून निर्णय घ्यायचे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या समोर आलेल्या भरपूर माहितीमधून फक्त महत्वाचे मुद्दे कसे घ्यायचे. खूप वेळा ह्या सिनियर पोझिशन्स मध्ये I think you can get in an information overload kind of position. Status reports from everybody, this, that. And for a lot of these folks, me meeting मध्ये बसून I can see that एक तास मीटिंग चालली आहे, इतके स्लाइड चालले आहेत, हे चाललंय, आणि शेवटी that colonel is going to ask the exact right question. Kind of cut through all the noise. So that was a big, skill of theirs. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते कोणताही निर्णय कॉन्फिडेंटली घ्यायचे. And I feel that the last point is the key one. That taking decisions confidently is, I think, ultimately proves if you are a leader or not. And so I am lucky that अशा लोकांबरोबर मला काम करायला मिळालं आणि शिकायला मिळालं त्यांच्याकडून. तर या सगळ्या इतक्या एक्सेप्शनल लोकांबरोबर काम करून तू आता इकडे आलेला आहेस. नाव मला असं वाटतं की यू आर इन अ पोझिशन टू लुक ॲट इट इन लिटल बिट ऑब्जेक्टिव्ह वे. आणि म्हणून मला थोडासा पर्सनल लेव्हलला प्रश्न विचारायचा आहे की मला माहिती असलेल्यांपैकी कदाचित तू
एकमेव असा माणूस आहेस की जो मराठी ओरिजिनचा आहे आणि हु हॅज सर्व्ड इन US आर्मी. तर तुला माहिती आहेत का की बाकी असे कोणी इंडियन किंवा मराठी लोक जे US आर्मीमध्ये आहेत आणि त्यांच्याशी कधी तुझं इंटरॅक्शन झालं का? आणि दुसरा प्रश्न मला त्याबरोबरच असा विचारायचा होता की इफ यू आर कन्सिडरिंग युअर सेल्फ ॲज अ मायनॉरिटी रिप्रेझेंटेटिव्ह इव्हन इंडियन ऑर मराठी जरी आपण म्हटलं, नुसतं इंडियन जरी म्हटलं तरी यू मस्ट बी अ मायनॉरिटी पर्सन, इंडियन आणि इंडियन ओरिजिनचा. तर हाऊ अदर्स द पीपल हु आर ओरिजिनली फ्रॉम US accepted you as a person coming to US Army and fight with them when your background is completely different, your culture is completely different. सो एकूण US आर्मी एकदम डायव्हर्स ऑर्गनायझेशन आहे. आणि आर्मीमध्ये मायनॉरिटी किंवा मेजॉरिटी असे डिव्हिजन मला जाणवले नाहीत. सो मी सर्व्हिसमध्ये असताना मला 3-4 असे इंडियन अमेरिकन सैनिक भेटलोय किंवा दिसलेत. पण in general, when it came to my background, I only had positive interactions. I think for some of my soldiers, I was probably the first person of Indian background they had met. So त्याच्यामुळे मला खूप प्रश्न विचारले जायचे. आपलं खाणं कसं असतं, आपली भाषा, आपला धर्म. But all in all, the army goes above and beyond to accommodate everybody. So मी beef खात नाही आणि मला कधीही खायला लागलं नाही. I was always given vegetarian rations in the field. Even if you think spiritually. So army chaplains, त्यांचा स्वतःचा धर्म असतोच, पण ते सगळ्या धर्मांना मिनिस्टर करतात. So this is the kind of inclusive environment that the army builds. And so in that sense, I never felt as, मी minority representative आहे किंवा दुसरे लोक मला ऍक्सेप्ट करत नाहीत कारण माझी बॅकग्राऊंड काय आहे. आपल्या बॅकग्राऊंड बद्दल एकूण आताच म्हणूयात, इंडियन आणि मराठी बॅकग्राऊंड बद्दल, त्यातल्या कुठल्या गोष्टी या अमेरिकन सोल्जर्सना तुझ्याबद्दलच्या खूप इंटरेस्टिंग वाटल्या किंवा जे काही तू शेअर केलंस त्यातलं त्यांना सगळ्यात टच झालेलं, सगळ्यात त्यांनी एन्जॉय केलेलं काय होतं असं तुला काही आठवत आहे का? काही सांगू शकशील का? Let's see. I think the entertaining प्रश्न मला जे यायचे म्हणजे काही I met some soldiers who, Netflix or whichever service करून, they were pretty big Bollywood fans. So ते मला पण हे movies वगैरे मला काय माहिती नव्हते, पण तरी hey, have you seen this one? Can you recommend one? This, that, So that was probably the most entertaining one. I think त्यांना सर्वात interesting किंवा त्यांना सर्वात नवीन काय वाटलं, I think for many of them, आपला धर्म जो आहे तो एकदम फ्लेक्सिबल असतो, at least in my, from my understanding of it. आणि so खूप माझे many of my soldiers, they're Christians or, some other more organized religion. आणि so त्यांना असे प्रश्न विचारून आणि असे ऐकून की हिंदुइझम म्हणजे काय, आणि मी काय त्याच्यात एक्सपर्ट नाही, सो आय एम नॉट प्रिटेंडिंग टू नो दी आन्सर्स ऑफ दॅट, पण ऍटलीस्ट माझी जी अंडरस्टँडिंग जी आहे त्या धर्माची ते सांगून many of them were very interested in just how flexible it is. So तुला church that, you don't have to go to church every Sunday. तुम्हाला काय mandatory prayers नसतात, हे नसतं, So त्यांना ते I think खूप आवडलं. आणि काही soldiers, they went ahead and kept studying it, and I don't know, I still had some interesting conversations with me about it. So that was probably the most unique part of, that background. ओके. म्हणजे तिथे गेल्यानंतर आणि या लोकांची जे इंटरॅक्शन झालं आणि त्यांनी तुला जे एस्पेशली हिंदू रिलिजन बद्दल, धर्माबद्दल जे प्रश्न विचारले, डू यू थिंक त्याच्यामुळे तुला स्वतःलाच आपल्या धर्माकडे बघायला एक वेगळा अँगल मिळाला, एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळाला, तुझे आता सांगितलंस ते? तुम्ही आता म्हणायच्या आधी मी असं विचारत आलं नव्हतं माझ्या मनात की did I actually change my perspective, पण खरं म्हणजे like now that I think about it, definitely बदलला. कारण as much as ते मला प्रश्न विचारत होते, मला पण काही लोकांचे बॅकग्राऊंड माझ्यासाठी एकदम युनिक होते. So काही माझे soldiers, they came from Midwest, South, all over. I had soldiers from American Samoa or Guam, आणि so त्यांचे पण इतके डायव्हर्स बॅकग्राऊंड होते की लर्निंग अबाउट देअर कल्चर्स, त्यांची जिओग्राफीज आणि त्यांचे पण रिलिजन, आय थिंक त्याच्यामुळे मला पण नवीन पर्स्पेक्टिव्ह आला. सो
Yeah, actually, thank you for the question, Kaka, because I just learned something new. हा म्हणजे त्यांच्याबद्दल तुला शिकायला मिळाल्यामुळे ते जसे तुला प्रश्न विचारायचे तेव्हा तू पण त्यांना प्रश्न बरोबर. विचारत होतास. पण माझ्या प्रश्नाचा अर्थ असा होता की तू हिंदू रिलिजन बद्दल, हिंदू धर्माबद्दल मिलिटरी मधलं कुणी प्रश्न विचारायच्या आधी जे काही त्याच्याबद्दल विचार केला होतास तो, आणि त्या लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी किंवा देताना तुला जे काही रिअलाइज झालं की अरे आपल्या रिलिजन मध्ये हे असं आहे, उदाहरणार्थ तू फ्लेक्झिबिलिटी बद्दल सांगितलंस, तर हा. वॉज दॅट अ न्यू रिव्हिलेशन फॉर यू अबाउट हिंदू रिलिजन, असं मला विचारायचं होतं. Yeah, definitely त्याचा पण बदल झाला, आय थिंक, इन माय पर्स्पेक्टिव्ह, त्याच्यामुळे रादर. कारण आय थिंक आपण ग्रोईंग अप इन एस्पेशली इथे बे एरियामध्ये आपल्याला our culture, इथे आपले temples, all this, it's very normal to us. And I feel like I just assumed ki A, everyone else knows about it. आणि B, की I feel like even मी जे करतोय ते असंच असतं. आणि सो ते प्रश्न विचारल्यावर आय थिंक मला पण जाणवलं की ऍक्च्युली आपले प्रॅक्टिसेस एकदम युनिक आहेत. I think I appreciated more about my own religion वाव. after getting some of these questions. की that is a good question. की खरं म्हणजे yeah, it is very flexible. मला तरी 4 वर्ष बाहेर राहून I never felt like मी काही, I don't know, I guess I never felt like I was doing something bad. मी जे प्रॅक्टिस करू शकलो, मला जे करायचं होतं ते मी केलं. आणि there were no rules की I was not following किंवा breaking or असं. आणि I actually appreciate that a lot. Perfect. Now you are done with 4 years of your military stint. Looking back, do you think decision to go to army was right? And if yes or no, whatever is your answer, I would like you to share some introspection with us. Why you think that way? And the follow-up question त्याच्याबरोबरचा असा असेल की मिलिटरीत जाऊन आल्यानंतर मला मिलिटरीत गेल्यामुळे one biggest advantage I realized is this. Can you say something about that? Yeah, definitely. So, like, looking back, माझा आर्मीत जाण्याचा निर्णय absolutely योग्य होता. So मला कधी त्याची रिग्रेट वाटली नाही. आणि मी जर आर्मीत गेलो नसतो तर माझं आयुष्य कसं असतं मी इमॅजिन करू शकत नाही. बरं. I feel like it has given me a solid foundation. So माझ्या पहिल्या पोझिशन मध्ये माझ्या टीम मध्ये 35 सैनिक होते. So from day one, the army forced me to grow professionally and personally. आणि ह्यामुळे माझा सेल्फ कॉन्फिडन्स वाढला आणि I grew as a leader. So this overall, I think, was the biggest benefit, which was the last point, that आर्मीमुळे मला लिडरशिपची सवय झाली आणि I am comfortable assuming that position now. You put me in charge of, a project or people or anything like that. मी पहिल्या दिवसापासून केलंय, so ते मला आता नॅचरल वाटतं. आणि so that I would say is the biggest benefit. Great. So leadership training is the biggest advantage you feel you are taking away from your stint in army. Absolutely. Karan, I think that I could say any other job I could have had after college, त्या नोकरीत मला असे opportunity मिळाले नसते. बरोबर. From being 22 years old, from being the first rank, की आता तुम्हाला टीम मिळते, मिशन मिळते आणि तुम्हाला अकॉम्प्लिश करायला पाहिजे. म्हणजे there is no option to fail, because if you fail means you may be perhaps losing your life or somebody else's life. So it's a extremely challenging assignments that you got a chance to work on at such an early age at a leadership position. Wow. मला असं विचारायचं वाटतं की तुझ्या बरोबरच बरेचसे लोक, म्हणजे अमेरिकन, नॉन अमेरिकन, सगळेच या तुझ्यासारख्या प्रोग्रामांना तिथे गेले असतील आणि आता 4 वर्ष झाल्यानंतर तुम्ही बाहेर आलात. यू गाईज आर स्टील यंग, लाईक 26-27. तर अशा तुमच्या हे कमिशन पूर्ण करून बाहेर आलेल्या व्हेटरन्सचा पुढचा टिपिकल पाथ काय असतो? आणि याच्यानंतर जेव्हा तुम्ही सिव्हिल सोसायटीत परत एकदा मर्ज होणार आहात तेव्हा तुम्हाला तुमचं करिअर पुढे नेण्यासाठी पुरेशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत का? असतील तर त्या कुठे आहेत? तुला एक्झॅक्टली स्वतःला काय करावं असं वाटतंय? असं मला इथून पुढे तुझा पर्स्पेक्टिव्ह काय ते मला बघायचं होतं. शुअर. सो माझ्यासारखे वेटरन खूप वेळा सर्व्हिस संपल्यावर पुढचं शिक्षण घ्यायला कॉलेजमध्ये जातात. आम्हाला सिव्हिलियन लाईफमध्ये परत यायला आर्मीचा सपोर्ट असतो, पण तरीही हा बदल सोपा नसतो. नक्कीच. सो आर्मीमधनं आमचे शेवटच्या 6 ते 12 महिन्यात आम्हाला एक मॅन्डेटरी 5 दिवसाचा प्रोग्राम असतो आणि त्याच्यात दे गो ओव्हर तुमचं
all kinds of skills and programs that are available. So तुम्हाला resume writing, this, that, all these different things are covered in the hope की तुमची transition चांगली जाईल. बर So काही ह्या गोष्टी, they have learned from past 10-15 years की काय veterans लागतं. And some of these programs are new, but I'm thankful that they were there. So that was a big help. ओके कारण आमचं काय होतं की आमचं अख्खं शिक्षण, आमचं प्रोफेशनल लाईफ आणि आमचं आर्मी मधलं ओव्हरऑल कल्चर इतकं वेगळं असतं की त्या ट्रान्झिशन मध्ये आम्हाला नवीन लाईफची सवय करावी लागते when we come to civilian life. In terms of opportunities, there actually are many careers within the army itself that do transition well on the outside. अच्छा So if you're in communications, medical services, logistics, there's several, I think of the support functions especially, that do well, and civilian companies मध्ये त्यांच्यासाठी positions असतात. आणि ते transition, that one goes more smoothly. So माझा स्वतःचा प्लॅन जो आहे की मी पुढे आता MBA करायला जाणार आहे. अरे वा So so त्याच्यानंतर मला अजून माहिती नाहीये, पण that's a question for 2 more years from now. ओके सो टेल अस मोर अबाउट इट कुठे MBA करणार आहेस काय मेजर करणार आहेस मी मिशिगन मध्ये करणार आहे. अजून मला एम्फसिस वगैरे त्याचं काही I haven't thought about that yet, but overall, I'm excited to go back to school and learn something new. परफेक्ट खरंच तुझं जे आतापर्यंत आपण जे बोललोय ते तुझं करिअर आणि ज्या पद्धतीने तू ते सगळं हँडल केलंय स्वतःचा इंडिपेंडंट डिसिजन घेऊन दॅट इज रिअली कमेंडेबल अँड यू रिअली डिझर्व अ लॉट ऑफ कुडोज. We are about to wrap our discussion, our talk with your experience and your interview. तर मला तुला असं विचारायचं आहे की इथे आता मायग्रंट्सची इमिग्रंट्सची संख्या वाढतीये. भारतातनच नाही तर बाकीच्या देशातनं आलेले पण असे अनेक इमिग्रंट्स इथे आहेत की जे आणि यंग मुलं त्याती की ज्यांना तुझ्यासारखंच असं वाटत असं की येस व्हाय नॉट मे बी दे गेट इन्स्पायर्ड विथ युअर एक्झाम्पल ऑर एक्झाम्पल्स लाईक यू. तुझा त्या सगळ्या लोकांना काय ॲडव्हाइस असेल? व्हॉट वुड यू लाईक टू टेल देम बेस्ड ऑन युअर एक्सपिरियन्स अबाउट द करिअर इन आर्म्ड फोर्सेस? So the one thing I would say is that if you like purpose, a motivated team, and you want to challenge yourself, then I think तुम्हाला आर्मी खूपच आवडेल. खूप अवघड लाईफ आहे, and you'll have to give your 100%. But I do believe that it gives you a tremendous foundation. So good luck to anyone listening and considering this career. And hey, let me know if you have any questions. But I'd also like to say that कोणत्याही नोकरीत, especially in the army, सगळ्यांच्या सपोर्टची गरज असते. सो माझ्या करिअरमध्ये माझ्या फॅमिलीकडून सपोर्ट मिळाला. माझे काका काकू, मामा मामी, आजी आजोबा आणि आमचे फॅमिली फ्रेंड्स पण, जी आमची एक्सटेंडेड फॅमिलीच आहे. सो त्यांनी मला आर्मीत असताना आणि सर्व्हिस संपल्यानंतर पण भरपूर सपोर्ट दिला आहे. सो म्हणून मी एक म्हणेन की तुमच्या माहितीमध्ये असे कोणी असतील तर तुमचा सपोर्ट ते खूपच अप्रिशिएट करतील. Great. Even if you are not planning to go, but if you can extend your support, that is also equally important in your opinion. That's really Definitely. very nice point you are making, Ameya. I really value that very much. So I'm so glad, Ameya, that we could talk all this and learn about Yeah. your experiences. At such a young age, you have really achieved a big goal, and congratulations to you on that, and all our best Thank you, wishes Zaka. for your further career, and we are all sure that you will do very brightly in future as well. Thank you, Zaka. Great talking to you. मजा आली. Thank you. Bye-bye. मंडळी, अमेयची मुलाखत तुम्हाला आवडली असेल याची मला खात्री आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या जगावेगळं हटके काम करणाऱ्या लोकांच्या मुलाखती घेऊन आम्ही दर 15 दिवसांनी तुमच्या भेटीला येत असतो. तेव्हा या पॉडकास्टबद्दल तुमच्या मित्रमंडळींना जरूर सांगा. ऐकत रहा आणि ऐकवतही रहा. विश्वसंवाद.